नमस्कार मित्रांनो, कसा हो? बरा हो का? मी पण एकदम मजेत आहे. तुम्ही कसा हो? मजेत आहो का ना हो? तर आज तुम्हाला एक नवीन चॅप्टर दाखवण्यात येईल. चॅप्टरचं कसं आहे माहिती आहे का? चॅप्टर लय क्रेझी आहे. क्रेझी म्हणजे कसं इंटरेस्टिंग आहे. तर एकदा बघून घ्या. तुम्ही आहे ना, तुमच्या मुलांच्या शिक्षणाचं ऐकायला असेल, वडिलांच्या शिक्षणाचं ऐकायला असेल, परंतु आजोबांच्या शिक्षणाचं काय ऐकलं आहे का? तर नाही ना. तर आज मी तुम्हाला आजोबाच्या शिक्षणाचं आजोबाच्या तोंडून ऐकणार. आमचे आबा तुम्हाला काय सांगतात ते नीट ऐकून घ्या. होय आबा, तुम्हाला वाचायला येत नाही? जोडाक्षर फुटत नाही रे. जोडाक्षर फुटत नाही? कस काय? मग पहिली सुद्धा भरपूर झालेली नाही. पहिली भरपूर झाली नाही? अर्ध्यात मध्ये राहिले बरी. का व? लय मारी तुझी मास्तर नाही महाराज का? बोट सुरेश हाणायची. बर. अशी बाकड्यावर हात ठेवायचा हा. टॅबलावर वरून दणका द्यायचा. असलेली बोट व्हायची. महाराजा बेनकेने गेले हा. फुलं बोट महाराजा बहिणी बहिणी गेलंच नाव. जी गेलं त्याचं कल्याण झालं. ती सगळी नाही कोण कोण? माझ्या वयापासून ती बर. सध्या संदीपान चांबा हा पुन्हा कमू मुसलमान असा हा एवढे दोनच फक्त नोकरीला गेल्याची नानामाळी परभूमाळी हा. ती बी त्या वर्गात होती. बर. नानामाळी कुठला नानामाळी? कोण? पोटाचा बाप ते नाही तर आता वाटत आहे वारलं का नाही? वारले. परभूमाळी आणि परभमाळी परभूमाळी शिव्याचा बाप ते आहेत ते अजून जिथं आहे आहे ते? की. पुन्हा जायनाचा साध्या बर. रामलिंगा कदमाचा हा हे आमचं जवळजवळ 18 पोरांचं गँग होतं म्हणजे एका वर्गात. बर बर बर. त्याच्यातली ही दोनच गिरण्याची ना ते सारे हम्म. डोहाराचा ते काय या बाळ्या डोहाराचा भाऊ थोरला. बर. हम्म. समधी गेली नोकरीला? म्हणजे बाळ्या डोहाराचा भाऊ थोरला हा. बड्डिंग साहेब झाला. बर. समधी नोकरीला गेली. मग मला म्हणजे हे दोनच नाही की फक्त गेली. हा. मी गेलोच नाही शाळेत महाराज. कोण कोण होतं शिकवायचं तुम्हाला? लय कडू मास्तर होतं रे बामणाचं. सुरू मास्तर होत. हा. सुर सुरू मास्तर त्याचं नाव होतं. सुरू सुरू सुरुक. सुरू मास्तर हा बामणाचं होतं. लय सगळी त्या टायमाची मास्तर कडू होती. डोर मास्तर, हा सुरू मास्तर, बामण मास्तर, हा. पुन्हा सांबार मास्तर बर. सगळे असलीच होते. कडू होते. हा महार मास्तर तर इतकं कडू होतं. अंजनगावचं होतं हा. त्या खेळबाच्या. हम्म. त्याच्या झपक्यात उभाट्याच पोराचं लय कडू होती. हा. वा ती 7वीला होती शिकवायला. 7वीला? बर. हो. तुम्हाला नव्हतं? आम्हाला नव्हतं. आम्हाला ते सुरू मास्तर होते. हा. आणि दुसरीला ते बामण मास्तर होते. बर. तिसरीला ढोर मास्तर. हम्म. चौथीला चांभार मास्तर. बर. 5वीला कोण होतं का एक बाई कोणतरी होती. बई होती का तुमच्या टायमिंगला बी? होती. आणि 6वीला बी कोणतरी मातावाच्या ध्यानात कुठे राहते. हा 7वीला ही महार मास्तर होती. लई कडू. हा इतकंच लांब रोळ हा काळा असला टपू. हा. टप्पा जर लावला तर वरणच बर. हा. किती उडीत नव्हतं टाइम अशी. हो. असलं होतं. सुरू मास्तर बी तसलं. हा. बर. अरे पाहताच्या काय तुला सांगतो पोरासने हे काढा रे ती बळ्यावर लिहिलेलं. हा ती बसली एका जागेवर गप्पा मारीत. तेव्हा तसलं नव्हतं. हा टॅब खुर्चीवर हालतच नव्हती. हा. टॅबलावर खुर्चीवर सारखं लिहिणं चालू. बर. टॅबला या फळ्यावर हम्म. किती म्हणायला लावायचं ती लिहायला लावायचं. बर. त्याला ते वरचा गुरु कसला होता सीताराम बाबा बर गावातला. बर. उमाकांत माहित आहे का तुला? उमाकांत्या कोण? आता ते प्रकाश साहेबांना रान घेतलेला हा माहिती आहे की. उमाकांत त्याचा आजा. हा. त्याला सीताराम बाबा म्हणतो. बर. परसाकाला नियमानं तुला आमची शाळा भरली. हा शाळा भरून एक अर्धा तास झालं हा की परसाकाला त्यानं तांबा उचललाच हा सीताराम बाबा. हा. टेबलावर तांब्या टाकायचा. हम्म. त्याला मनाला वाटेल तीच पोरग उठवायचं हा. आणि त्याला प्रश्न विचारित होता. बर. नाही आला हा की त्या मास्तर हा. काय विचारायचं नको. बर बर. त्याला बातच नाही शिशिवाय हम्म. तू पगार बर तू पोरं शिकवितो का डुकरू लागतोस. बर. काय करता तुम्ही? हा. वेळात 3 हेल्पट घालीत होती माता. बर बर. शाळेवर शिकवते का नाही ते बघा. हा
सकाळच्या परी एक, हा दुपारात शाळा भरल्यावर एक, बर आणि 5 वाजायच्या अगोदर 4च्या दरम्यान, 3च्या 4च्या दरम्यान. हो बर 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 मग डेंजर कलाकार होतं म्हणायचं. डेंजर म्हणजे त्याची शाळा लय झालेली होती म्हणून तर ती अध्यक्ष होता त्या मास्तरवरला. बर मग आणि हाताची शाळा हाताची शाळेचं काय ते आता मोडी येते का कुणाला, की मोडी लिहित होतं त्याची शिरा असं लिहिलेलं ओळखूच येत नव्हतं. मुडी मोडी बी लिहायचं आणि मराठी बी लिहित होतं. बर मोडी अशीच पेन टेकली की असं ओळखूच येत नव्हतं. असंच हा काय लिहितंय का आता ही तर टेकली का पेन, ती पेनच उचलायची नाही, हा असली मोडी होती. बर फक्त महादुमाळ्याला तेवढी मोडी येत होती. महादुमाडी कोण हो? बाबूशा माळ्याचा भाऊ, बर बर बाबूशा माळी माहिती आहे बाबू शेमाळे हा ती शरीर राखत होता का म्हातारा, माहिती आहे. मग ती त्याला तेवढं येत होतं मोडी. नाही तर बाकी कोणी. पहिलं लय डेंजर होती हा. कसलं पाड्याच्या त्याला लागा नोकरी कसली लागली असेल महादुमाळ्याला, म्हाताऱ्यानं जाऊ दिलं नाही झालं, हा धर्मामाळ्यानं जाऊ दिलं हा नाही. मोडी येत होती म्हणजे हो. हा तुला जाऊन त्या काळात त्याला कसली भारी नोकरी लागत होती. हा त्याची मोडी म्हणजे जोग आहे का, जोक नाही. ती ओळखूच येत नव्हती. हा त्या आपल्याला पहिला उतारा होता माझ्यापाशी, उतारा मोडी शेताचा. बर इथं कुणालाच काय कळना. हम्म. म्हणून मी त्याच्याकडे गेलो, ते बराबर तिने सगळं वाचून दाखवलं. मला बापू तुम्हाला कशी काय म्हातारे, मला लय मोठी नोकरी लागली, जाऊ दिली नाही. म्हातारे इथं मोठ कोणी हाणायची मला, हा मोठं दारावर बर मोठी बर नोकरी लागली मला. बर डेंजर आहे म्हणायचं. दत्तानाला मिळालेलं किती शाळा व्हावी त्याची, कुठला जाताना नाव हे शिरीतला हा जाताना हा माहिती आहे दत्तानाला नाही का माहिती, माहिती आहे त्याची कितवी शाळा व्हावी, किती 3री शाळा होती. त्याला ग्रामसेवक जाता. 3री शाळा होती आणि ग्रामसेवक झालता. हा हा ते ग्रामसेवक तो ते काय सर आपलं हे रोख तयार करायचं काय म्हणते ते, काय तयार करायचं रोख हे बँकेचं कर्ज मिळत. नंदू शेळके हे नंदू शेळके भाऊसाहेब भाऊसाहेब, ते भाऊसाहेबाची नोकरी होती दत्तानाला. बर बर मग 3री शाळा होती ती, फक्त 3रीवर 3रीवर त्याला नोकरी लागली. पर शिक्षण लय होतं खतरनाक पहिला बा. खतरनाक म्हणजे अरे त्यानं इतकं बारीक अक्षर जर काढीत होतं ती, हा त्याला हे काय व्हायला मार्ग आहे. हा इतकं अक्षर बारीक काढीत बर दत्ताना. त्याच्यापाशी साऱ्या गावाचा उतारा होता, गावाचा गावाचा कुठं कोणाचा बांध आहे, कुठं काय नाही. हा त्याच्यापाशी जायची काय लोक, हा आमचा बांध कुठं कसा आहे का, वाकडा आहे का, सरळ आहे. हा अजून म्हण काकाचं वडील काय सांगायचं कोणता काका, ही काका म्हण काकाचा वडील त्याची 7वी झाली बघ. हा त्याला बी शाळा त्याच्या म्हाताऱ्याने जाऊ दिली नाही नोकरी. हा 7वी झाली करेक्ट. हम्म, तर ते कांसाला एक कणीस मोडून आणायचं हम्म, एका एकरातली. हम्म, एकरभर ज्वारी पेरली असली हम्म, की एक कणीस मोडून आणायचं आणि त्याची ज्वारी मोजायची त्या कणसाची. हा एक एक किती ज्वारी आहे त्या कणसाला, बर मग समध्या कणसाच्या ज्वारीचा हिशोब करीत होती ती. समजा कंसाच्या ज्वारीचा एकराच्या. एकराच्या कंसाच्या ज्वारीचा मग बघ त्याची शाळा आवटकीन निमकीन पावकीन असलं शाळा. आता आहे का कशी उजळण्यात राहते का तसले, हे नाही तसलं आवटकी निमकी पावकी नाही का आता बघायचं नाही तसलं काय. ते तुला सांगतो त्याला तेवढी उजळणी होती ती हम्म, आवटकी निमकी पावकी, म्हणून त्याला हिशोब येत होता. अख्या एकराच्या ज्वारीचाच काढायचा हिशोब. हिशोब काढायचा. किती ठिकी होत आहे सांगायचा. मग हा एवढी ठिकी ज्वारी होती आणि एवढी ज्वारी एकरात एवढी झाली हा म्हणजे एका कणसावर हिशोब काढत होता. बर डेंजर खिलाडी होता म्हणायचा. आता ही हिर हा आपली हिर 6 पोरस आहे, हा किती बराच काम आहे तू सांग बरं. तसं काय इतकं मला ब्रसाचं कवा कोणी शिकवलंच नाही. ती सगळ्या बरासाचं का सांगत होता, हा एवढं बराच काम आहे म्हणायचा हिरीचं. हा वा कुणी मापा म्हणायचं, क्लिअरच व्हायची. बर ती काय देऊन मालकानं गाडी बसली हे खांदली हम्म, 6 पोरं जाते. गाड्या मोठा होता हा 30 फुटा, क्लिअरच सांगितलं होतं. हम्म, तर दिन मालकानं ती मांडून घेतलं होतं. लय लोकांकडे केलता पण त्याला सुटलं नाही ते गणित. हम्म. हे आम्हाला कळतच नाही म्हणते. डेंजर होतं मग. एवढं बराच चालेल क्लिअरच सांगितलं होतं. हा मग हे तर फक्त कोणाला येत होतं काळ्या टोपीचा ते
तिरगुळाला येत होतं तेवढं. हां त्याच्याकडे नेऊन बघितलं तर त्याला किलर आहे हां ते तिरगुळ मला. हां किलर बराच आहे ते मला. किती बरं जरा झटके सांगायचा झटक्यातच. असं लावची नव्हतं का अजून एखादं कोण गावात? पण गरीब होते रे म्हातारा हां. काकाचा हां. वडील गरीब.